नमस्कार, मी प्रांजल सायकोलॉजी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज महिला दिन। महिला दिनाच्या आपणा सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा। तुमच्या डोक्यात हा प्रश्न आला की नाही मला माहिती नाही, पण आज सकाळपासून सगळ्यांचे फोन मेसेजेस येत आहेत महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि स्वतःलाच प्रश्न पडला, आज आहे तरी काय? आज महिला दिन। पण हा 8 मार्च महिला दिन म्हणून साजरा केला जातो का केला जातो? मला तर असं वाटलं की बापरे, माझ्या बर्थडेला सुद्धा एवढे मेसेज आणि कॉल्स येत नाही तेवढे आज महिला दिनाला। म्हणजे महिला दिन किती महत्त्वाचा आहे नाही का? पण परत एक विचार आला की हा 8 मार्च महिला दिन म्हणून आपण साजरा करतो, पण या एकाच दिवशी एक दिवस पुरेसा आहे का महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान गायला, त्यांना एक रिस्पेक्ट द्यायला? कसं होतं ना, आपल्याला गाव पोळा माहितीये, बैलांचा पोळा। गावाकडे कसं ना बैलांचा पोळा असतो आणि पोळ्याच्या दिवशी काय करतात शेतकरी, त्या बैलाला छान स्वच्छ करतात, क्लीन करतात, त्याला कलर करतात, त्याच्यासाठी छान छान खाण्याचे पदार्थ करतात, त्याला इकडे तिकडे फिरवतात, हो की नाही? आणि दुसरा तो दिवस झाला, त्याचे गोड कौतुक करून झाले की दुसऱ्या दिवशी त्याला कामावर पुन्हा झुंपतात। आणि काम तर करायचंच आहे, कामाला झुंपण्याबद्दल ना कुणाचीच कंप्लेंट नाही, नाही तर बिचारा बैल सुद्धा कंप्लेंट करतोय। पण त्या कामावर झुंपल्यावर त्याच्यावर जे अत्याचार काही लोक करतात ते किती योग्य आहे? त्याला माहिती आहे की मी बैल आहे आणि माझे काम आहे, पण त्याच्याकडून काम करून घेताना तुम्ही कसे अत्याचार करतात? तसंच काही आपल्या महिलांचं झालंय का असं मला कुठंतरी वाटून गेलं की आज जर आपण विचार केला की सगळीकडे म्हणतायत महिलांचं सशक्तीकरण होत आहे, विविध योजना महिलांसाठी राबवल्या जात आहे, सरकारकडून गव्हर्नमेंटकडून सुद्धा खूप साऱ्या उपयोजना केल्या जाते। आपण बघतोय की स्त्रियांचं प्रमाण हे फार कमी झालेलं आहे, भ्रूण हत्येच्या विरोधात सुद्धा कायदा आलेला आहे आणि ते कायदे फार कठोर पण केले गेलेले आहेत। परंतु खरंच हे जे कायदे करून महिलांचं खरंच सशक्तीकरण झालंय का? कसं आहे ना की स्त्री, आपण तुम्हाला माहिती आहे का, असं आपण एक म्हणणं आहे की पुरुषांना त्यांची सॅलरी विचारू नये, म्हणजे ते किती कमावतात ते विचारू नये, आणि महिलांना त्यांचं वय विचारू नये, कारण त्यांचं वयावर हे ठरलं नसतं, त्यांचं कर्तृत्व ठरलेलं नसतं। त्या दुसऱ्यांसाठी जगत असतात, त्या स्वतःसाठी कधीच विचार करत नाही। त्या स्वतःचा विचार न करता त्या आपल्या कुटुंबासाठी जगतात, त्या आपल्या मुलांसाठी जगतात, त्या आपल्या फॅमिलीसाठी जगतात, त्या आपल्या समाजांसाठी जगतात। तो नेहमी विचार करतात माझ्या मुलाला काय वाटेल, माझ्या नवऱ्याला काय। कधी कधी त्यांना खूप वेगळं काहीतरी फॅशनेबल करायचं असतं, पण नाही विचार करतात नको माझ्या नवऱ्याला आवडणार नाही, किंवा माझ्या सासूबाईंना आवडणार नाही, माझ्या सासऱ्यांना आवडणार नाही, किंवा ही गोष्ट तर मला करायची आहे पण ते समाजाला पटणार नाही, असा विचार करून स्त्री बऱ्याच गोष्टी आपल्या मनातल्या मनात ठेवतात, त्यांचं ते कर्तृत्व दाखवत नाही। म्हणजे मला इन शॉर्ट हे म्हणायचं आहे की त्या दुसऱ्यांसाठी जगतात। या अशा दुसऱ्यांसाठी जगणारी जी स्त्री आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण बघतो की नुसती काम करत असतात। आणि आज तर स्त्रिया दोन्ही पातळीवर काम करत आहे, ती घरी पण काम करत आहे आणि बाहेर जाऊन सुद्धा अर्निंग करती आहे, म्हणजे बाहेरच्या जगात सुद्धा ती एक चांगलं कर्तृत्व करती आहे। आपण नवरात्र आलं की अष्टभुजा जी आहे त्या दुर्गेला आपण पूजतो, पण आपल्या घरातली जी दुर्गा आहे, जी अष्टभुजा म्हणून कंटिन्यू काम करते, सासूचं, सासऱ्यांचं, मुलांचं, नवऱ्यांचं, समाजासाठी आलेल्या गेलेल्यांसाठी, तर त्या अष्टभुजा महिलेसाठी आपण काय करतो? तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलतो का? तिला काय वाटतं, तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। तरच खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा झाला असं मला वाटेल।
त्यानंतर इकडे आपण भ्रूण हत्या थांबवण्याचा प्रयत्न करतोय सॉरी. आणि दुसरीकडे काय होतंय तर अगदी लहान बाळापासून तर म्हाताऱ्या महिलेपर्यंत, आजीबाईपर्यंत बलात्कार वाढलेले आहेत. जिकडे बघावं तिकडं न्यूजवर न्यूज असतात. आज याच्यावर बलात्कार झाला, शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केला, बापाने मुलीवर बलात्कार केला, अनेक अनजान ठिकाणी नेऊन गँग रेप झाला. असे कुठले आहे, कुठं चाललंय आपलं जग? आणि आपण महिला दिन साजरा करतो. या महिला दिनाच्यातून मला सर्वांना एक विनंती करायची आहे की तुम्ही एकदा महिला दिन साजरा केला नाही तरीही चालेल, परंतु स्त्रियांना रिस्पेक्ट देणं शिका. जे हे रेप करतात, बलात्कार करतात, त्यांना सुद्धा आई बहिणी आहेतच. मग त्या ठिकाणी त्यांच्यावर संस्कार झाले नाहीत का? का ते असं वागतात? म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की आपण गव्हर्नमेंटला, सरकारला, की तुम्ही इतर महिलांना जे काय दिलेल्या सोयी सवलती आहे, लाडकी बहीण आहे किंवा ते ST मध्ये 50% समथिंग कन्सेशन आहे, सो त्या सर्व सोयी देण्यापेक्षा मुलींच्या रक्षणासाठी, मुलींच्या सिक्युरिटीसाठी तरी काही करायला हवं. किंवा मुलींना सक्षम बनवण्यासाठी, म्हणजे त्यांना जर असं काही होत असेल तर त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा बचाव करायला हवा याचं काहीतरी शिक्षण देणं गरजेचं आहे. यावर आपण आपल्या गव्हर्नमेंटनी पैसा खर्च करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याचप्रमाणे जी ही मुलं आहेत, प्रत्येक माणूस, हे बघा, माणूस काही जन्मतः गुन्हेगार नसतो, पण हे गुन्हेगारीचे विचार त्याच्यावर मनात का येतात तर कुठेतरी त्याच्यावर संस्कारांची कमतरता आहे. तर हे चांगले संस्कार कसे आपल्याला शालेय जीवनात रुजवता येईल यावर आपल्या गव्हर्नमेंटनी, आपल्या समाजाने विचार करणं फार गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन हा साजरा झाला व त्याचं सार्थक झालं असं मी तरी म्हणेन. तरी महिलांना मी, माझ्या बहिणींना, आईंना, मैत्रिणींना एक विनंती करते की आपल्यासाठी कुणी काय करेल त्यापेक्षा आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकू, आपल्या मुलांवर, कारण आपल्याला जी मुलं आहेत ती सुद्धा मोठी होऊन अशी दुष्कृत्य करू नये यासाठी आपल्याला आपले मुलं जे आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. आणि ते आई म्हणून आपलं काम आहे. तरच आपण महिला असण्याचं सार्थक होईल. त्यानंतर आपल्या ज्या मुली आहेत त्यांना आपलं स्वरक्षण कसं करावं, आणीबाणीची वेळ आली त्यावेळी कशा प्रकारे आपण त्याचा मुकाबला करावा हे सुद्धा शिक्षण आपल्या मुलीला देणं गरजेचं आहे. तरच महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा केला असं तरी होईल. पुनश्च तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा महिला दिन, या महिला दिनाच्या दिवशी आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करूया ही एक खुणगाट बांधा मनाशी आणि खऱ्या अर्थाने हा महिला दिन साजरा करा. पुनश्च आपणा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.